मी आता वडगाव स्टेशनवर बसलो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण सामसूम वातावरण आहे. वडगाव स्टेशनवर बसून मी माझ्या 2 दिवसाची डायरी लिहिली. हे बघा या पानावरती, म्हणजे जे काही घडलं माझ्यासोबतला 2-3 दिवस जो काही प्रवास झाला पुणे ते मुंबई, तर मी ह्या कागदावरती लिहिला आहे माझा पूर्ण प्रवास. वडगाव रेल्वे स्टेशनवर 10 ते 15 मिनटं लेट गेल्यामुळे माझी पुणे जाणारी ट्रेन सुटून गेली होती. तर त्यानंतर मला कुठलीही ट्रेन नव्हती, म्हणून मी मुंबई जायचं ठरवलं. आणि मग 31 डिसेंबर 2024च्या रात्री मी जळगाव ते मुंबई प्रवास केला. हा व्हिडिओ आपण अगोदरही आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, कदाचित तुम्ही पाहिलेला असेलच. आणि मग मी मुंबईवरनं पुण्याला गेलो आणि पुण्यावरनं परत 1 जानेवारीला मी भीमा कोरेगावला गेलो होतो. तर तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर मग मी तिथून भीमा कोरेगाववरनं मी रात्री जवळजवळ 7:30 वाजता रेल्वे स्टेशनवर आलो. आणि रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर मला 2 तारखेला फुले फेस्टिवलला जायचं होतं, म्हणून मग रात्री राहायचं कुठे. तर मग मी माझे 2 मित्र इथं पुण्यामध्ये राहत होते, तर मग मी त्यांना फोन केला, मेसेज केला, व्हॉट्सअप मेसेज. तर माझा पहिला जो मित्र होता तो पुणे पोलीसमध्ये होता आणि त्याची नाईटला ड्युटी असल्यामुळे तो मला काही घ्यायला येऊ शकणार नव्हता. आणि मग मीही त्याला काही त्रास दिला नाहीत की तू मला घ्यायला ये. शेवटी तो पोलीसमध्ये असल्यामुळे त्याला ड्युटी सोडून येता येत नव्हतं. परंतु माझा दुसरा जो मित्र होता देवेंद्र, तो मॅकडोनाल्डमध्ये जॉब करत होता. मी त्याला मेसेज केले आणि मग त्याने मला रिप्लाय दिला की तू तळेगावला ये, मी तुला तिथं घ्यायला येतो. तर मग मी रात्री 10:10 लोकल ट्रेनमध्ये बसलो, तळेगाव लोकल ट्रेनमध्ये. आणि मग लोकल ट्रेननं मी तळेगावला आलो. तिथे आल्यानंतर त्याला फोन केला, तर त्याने सांगितलं की तू अर्धा तास थांब, मी थोड्या वेळानं तुझ्यापर्यंत येतो. तर मग मी स्टेशनामध्ये थोडासा फ्रेश झालो, दात-बीत घासले, तोंड धुतलं आणि त्याची वाट पाहत तिथे जाऊन बसलो थोडा वेळ. आणि काहीतरी 12:40 तो मला घ्यायला आला. मग आम्ही दोघंजणं एका ठिकाणी गेलो, जिथे तो जॉब करत होता त्या ठिकाणी गेलो. तिथे त्याने त्याची पूर्ण हजेरी लावली. काहीतरी 4 ते 2पर्यंतचा कामाचा वेळ होता. तर मग त्याने 1पर्यंतच त्याची हजेरी लावली आणि मग परत आम्ही तिथून रूमवर निघून गेले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला माझ्या कवितेचं सादरीकरण होतं आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये. तर मग मी सकाळी अंघोळ वगैरे केली, फुले फेस्टिवलची पूर्ण तयारी केली आणि मग परत देवेंद्रने मला तळेगावला सोडून दिलं सकाळी 7:30 वाजता. आणि परत तो रात्री घ्यायलासुद्धा येणार होता. म्हणजे सकाळी सोडून येत होता तळेगावपर्यंत, परत घ्यायला येत होता. तर त्याने जवळजवळ 4 ते 5 दिवस मला खूप मदत केली. तर 2 तारखेला मी तळेगावच्या स्टेशनावर आल्यानंतर मी परत तिथून पुणे स्टेशनावरती गेलो. पुणे स्टेशनला गेल्यानंतर बाहेर रिक्षावाल्यांना मी म्हणजे ज्या ठिकाणी फुले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणचा पत्ता मी रिक्षा चालकांना दाखवला. तर काही जणांना माहीत नव्हतं, ते काही मोबाईलवर सर्च करून पाहत होते. आणि मग काही रिक्षावाल्यांनी मला ₹250-200ची मागणी केली की तुम्ही एकटा असल्यामुळे एवढं भाडं लागणार. तर मग एका रिक्षावाल्यानं सांगितलं की तुम्ही बसने जा, काहीतरी बस ₹20-30 भाडं घेईल. मग मी रिक्षावाल्यांना व्यवस्थित विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून आता बस स्टॉपवर जा, डेक्कन कॉर्नरला उतरा, अलका चौकला उतरा आणि मग तिथून गांजवे चौक विचारत जा. गांजवे चौकामध्ये पत्रकार भवन आहेत आणि त्याच्या बाजूलाच SM जोशी सभागृह. तर या सभागृहामध्ये आमचं फुले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मग मी रिक्षा चालकाने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रवास केला. तर पहिल्या दिवशी माझी जरा फिराफिर झाली होती. मी अलका चौकला तर उतरलो, परंतु जवळजवळ 7 ते 8 लोकांना विचारत गांजवे चौकामध्ये गेलो आणि गांजवे चौकातून मग पत्रकार भवनचा पत्ता विचारला आणि पत्रकार भवनच्या बाजूलाच SM जोशी सभागृह आहेत. मग मी त्या ठिकाणी आलो. तर माझा पहिला दिवसाचा मी तो व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. तर हा बघा, असा तो व्हिडिओ आहे.
वाचून दाखवते. जर कुणाचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं नसेल तर सांगा, म्हणजे मी टिक करून घेईन. सुनीता धर्म दिवसाचा नाहीये, तर 2012 पासून व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे. जय संविधान, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. शाहू फुले आंबेडकर, फुले कवीचे रत्नमाला लोंढे बारामती. त्यांच्या माहेरात आलेत, लक्षात ठेवा. तुमच्या मायबापाचं कोण आहे? तुमचं कोण आहे? हे तुम्हालाच वाटतं. मग 5 झालाय का? 5 झालाय, 6 राहिलाय, 7 झालाय. तर झोप म्हणजे रात्री जवळजवळ मी 2 तासाची झोप घेतली होती, म्हणून मला सभागृहामध्ये झोप लागत होती. आणि सभागृहामध्ये म्हणजे पहिला दिवस असल्यामुळे मी 1-2 वेळा बाहेर आलो होतो. बाहेर पाण्याची व्यवस्था होती, मी चेहऱ्याबिऱ्यावर पाणी मारत होतो. आणि संध्याकाळी माझ्या कवितेचं सादरीकरण होणार होतं काहीतरी 4:30-5 वाजेनंतर. तर मग दुपारच्या वेळी आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मला परत झोप यायला पाहत होती. मी राहून सभागृहातून बाहेर उठून जात होतो. मग संध्याकाळी 4:30-5 वाजता आमच्या कवितेचं सादरीकरण झालं आणि मला जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजक होते भिडे वाडाकर विजय वडवेराव सर यांच्या हस्ते मला संविधानाची प्रत, ट्रॉफी, सन्मानपत्र आणि फुलेप्रेमी नावाचा पेन त्यांच्या हस्ते मिळाला. तर मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. तर मग मी ते स्वीकारलं आणि परत स्टेजवरती थोडा वेळ बसायला मिळालं होतं. या फुले फेस्टिवलमध्ये जेवढेही कवी, कवयित्री, साहित्यिकांनी सहभाग नोंदवला होता, तर ते सर्वजण या फुले फेस्टिवलचे अध्यक्ष होते. म्हणजे याचा अर्थ मलासुद्धा अध्यक्षस्थान मिळालं होतं. तर मी स्टेजवर माझी कविता सादर केली, मला माझा सत्कार करण्यात आला आणि मग मी आमच्यानंतर जे 10 कवीनंतर दुसरे 10 कवी स्टेजवर आले, त्यांनी त्यांच्या कविता सादर केल्या. आणि मग रात्री 8 नंतर सभागृहातून सर्व कवी, कवयित्री बाहेर निघून गेले. आपापल्या म्हणजे ज्यांनी जिथे राहण्याची व्यवस्था केली होती ते तिथे निघून गेले. ज्या ठिकाणी मला पुणे शहर बस मिळणार होती, मी तिथपर्यंत पायी चालत गेलो. तिथून बस पकडली आणि पुणे शहरामध्ये आलो. प्रॉपर आल्यानंतर परत तिथून पायी चालत मी रेल्वे स्टेशनवर आलो आणि 10 वाजून 10 मिनिटांची ते तळेगाव जाणारी लोकल ट्रेन होती, त्यामध्ये जाऊन बसलो. तर माझ्याजवळ संविधानाची परत होती, ट्रॉफी होती, सन्मानपत्र होतं आणि फुलेप्रेमी नावाचा पेन होता. तर माझ्याकडे बॅग नसल्यामुळे मी ते हातामध्येच घेऊन चालत होतो. तर मग मी लोकल ट्रेनमध्ये बसलो खिडकीच्या जवळ आणि माझ्याजवळ ते सन्मानपत्र आणि ते वगैरे ट्रॉफी वगैरे होती. स्वेटरला कॅप होती, मी डोक्यावर ठेवली कारण थंडी खूप वाजत होती. चेहऱ्याला स्कार्फ बांधला आणि असं ते मिठीमध्ये पकडून असं अचानक झोप लागली आणि मी पुढच्या स्टेशनावरती निघून गेलो. म्हणजे मागे तळेगाव स्टेशन आणि पुढचं स्टेशन होतं वडगाव स्टेशन. तर मला कोणीतरी उठवलं होतं की तुम्हाला तळेगावला उतरायचं होतं ना. म्हटलं हां. तर म्हणे आता हे वडगाव स्टेशन आलं आहे, तुम्ही इथे उतरून जा, तळेगाव स्टेशन मागे गेलं आहे. मग मी एकदमच घाबरून गेलो. आता परत कसं जायचं, काय, नंतर ट्रेन आहे की नाही, लोकल ट्रेन. मग मी पुढे गेल्यानंतर स्टेशनमध्ये उतरल्यानंतर तिकीट घराकडे गेलो. तिथे विचारणा केली तर 12 वाजून 5 मिनिटांनी परत ट्रेन येणार होती लोणावळ्यावरनं, लोणावळा खंडाळा मार्गे तिकडनं ट्रेन येणार होती. मग मी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि मग ट्रेनची वाट पाहायला लागलो. एकदम भीती वाटायला लागली की आता माझं कसं होणार, कारण स्टेशनमध्ये फक्त मी एकटा होतो. मी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे. मी आता वडगाव स्टेशनवर बसलो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण सामसूम वातावरण आहे. मी आत्ताच कवी संमेलनातून आलो, फुले फेस्टिवलमधून आलो. म्हणजे तिथून 8 वाजेला निघालो आणि 10:30ची गाडी होती. तर मी त्या गाडीमुळे मी तिकडनं लवकर निघालो आणि तिथून डेक्कन कॉर्नरपर्यंत पायी चालत आलो. डेक्कन कॉर्नरवरून बसमध्ये बसून मग पुणे स्टेशनमध्ये आलो. पुणे स्टेशनमध्ये आल्यानंतर तिथून मी ट्रेनने तळेगाव येणार होतो. रात्री
तळेगावला येणार होतो आणि अचानक मला झोप लागली आणि मी वडगाव स्टेशनवर उतरलो. आता ट्रेनची वाट पाहतोय. 12 वाजून 11 मिनटं झाले पण अजून काही ट्रेन आलेली नाही. बघू आता पुढे काय होतं. तर वडगाव स्टेशनवर बसून मी माझ्या 2 दिवसाची डायरी लिहिली आहे बघा या पानावरती. म्हणजे जे काही घडलं माझ्यासोबतला 2-3 दिवस जो काही प्रवास झाला पुणे ते मुंबई, तर मी ह्या कागदावरती लिहिला आहे माझा पूर्ण प्रवास. आणि थोड्याच दिवसामध्ये मला वेळ मिळेल तसं मी या कागदावरचं पूर्ण डायरीत उतरवणार आहेत. तर आज आहे 2 तारीख आणि माझ्याकडे हे बघा हे संविधान प्रत आहे आणि हे ट्रॉफी आहे कवी संमेलनात भेटलेली, सॉरी फुले फेस्टिवलमध्ये भेटलेली ही ट्रॉफी, संविधानाची प्रत. तर बघा आज 2 तारखेला असं माझ्यासोबत घडलं आहे. आणि कालदी म्हणजे 1 तारखेला मी सकाळी मुंबईमध्ये उतरलो होतो टिळकनगरला. माझ्या जीवनातला खूप खतरनाक प्रवास आहे हा. खरं तरी तुम्हाला भीती वाटते. बघू काय होतं. तर हे आले आता लोकल ट्रेन आली लोकल आली. हे बाबा हे आली लोकल. तळेगावला आल्यानंतर मी देवेंद्रला कॉल केला. देवेंद्र म्हणत होता की मी येतो आणि त्याला यायला जवळजवळ 2 वाजले होते. तर मग मी त्या दिवशी तळेगावच्या बाथरूममध्ये बसून राहिलो कारण बाहेर खूप थंडी वाजत होती रात्री 1-1:30 वाजता. तर मग मी थोडा टाईम बाथरूममध्ये जाऊन बसलो आणि बाथरूम पूर्ण स्वच्छ आणि पॅक असल्यामुळे मी आतमध्ये निवांत बसलो तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून. आणि मग देवेंद्रचा फोन आला कुठे म्हणून विचारणा केली. मग मी त्याला सांगितलं मी बाथरूममध्ये बसले म्हणून. मग देवेंद्र घ्यायला आला आणि आम्ही 2 जण तिथून निघून गेले. आणि एका दिवशी परत म्हणजे त्याच्या काहीतरी 4 तारखेला वाटतं रात्री मी फुले फेस्टिवलमधून आलो. तर काहीतरी 2 वाजता आम्हाला रात्री RTOने पकडलं होतं. तर आम्ही 3 जण होतो त्या दिवशी. तर मग मुंबई पुणे हायवेवरती आम्हाला RTOने पकडलं कारण तो जो हायवे तिच्यावर मला वाटतं 2 व्हीलर्स आणि छोट्या गाड्या अलाउड नव्हत्या आणि आम्ही त्या कोपऱ्यावरनं चालत होतो त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरनं. तर मग आम्हाला RTOने पकडलं. देवेंद्रला गाडीचे कागदपत्र मागितले आणि मी सांगितलं की मी इथं फुले फेस्टिवलसाठी आलो आहे असं तसं. तर मग त्यांनी मला आधार कार्ड मागितलं प्रूफ म्हणून सनी, ओळख म्हणून सनी. मग माझ्याकडे गेल्या 4 दिवसापासून मी खिशामध्ये पॉकेट नेत नव्हतो कारण रोजचं ट्रेननं येणं जाणं गर्दीतून. तर कोणी मारून दिलं तर मग पॉकेटमधले पैसे, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, मतदान कार्ड सर्व कोणीतरी चोर घेऊन जाईन. तर त्यामुळे मी पॉकेट वगैरे काही घेऊन जात नव्हतो. फक्त खिशात लागतील तेवढे पैसे घेऊन जात होतो. तर मग RTOने पकडल्यानंतर मला आधार कार्ड आणि ते विचारणा केली. मग मी मोबाईलमध्ये फोटो काढलेला होता. म्हटलं सर फोटो वगैरे दाखवलं चालेल का आधार कार्डचा. तर ठीक आहे म्हणे. मग मी मोबाईलमध्ये कदलो म्हणजे मोबाईलमध्ये फोटो जास्त असल्यामुळे ते आधार कार्ड लवकर सापडत नव्हतं. तोपर्यंत देवेंद्रने डॉक्युमेंट वगैरे दाखवले ते गाडीचे आणि मेन म्हणजे गाडीची पासिंग जळगावची होती. आणि परत मला वाटतं देवेंद्रने सांगितलं होतं की आम्ही इथं जॉब करतो मॅकडोनाल्डमध्ये आणि त्याने मॅनेजरलासुद्धा कॉल केला होता. तेव्हा कुठे आमची सुटका झाली नाही. तर त्या रात्री आमची जेलमध्येच रात्र गेली असती. आणि मेन म्हणजे माझ्यासोबत देवेंद्र तर होता पण देवेंद्रसोबत त्याचा मित्र पण होता. म्हटलं तर 6 तारखेला मग 5 तारखेपर्यंत फुले फेस्टिवलचं झालं आणि 6 तारखेला मी तिथून निघून गेलो मग पुण्यातून. तर देवेंद्र मला आग्रह करत होता की आजचे दिवस थांबून जाय आपण बाहेर फिरायला जाऊ असं. तर मग 6 तारखेला मी इकडे जळगावकडे नाही तर मी परत मुंबईकडे गेलो कारण मला लोणावळा खंडाळा फिरायचं होतं. आणि माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 20-30% चार्जिंग होती. त्याच्यामुळे मला व्हिडिओ इकडनं म्हणजे लोणावळ्यामधला शूट करता आला नाही. मी लोणावळ्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 तास होतो. तिथे क्रिकेट मॅच चालू होते तिथे आणि थोडा वेळ मी तिकडे थांबलो, क्रिकेट वगैरे पाहिलं आणि जवळपासचे जे कॉलनीज आहेत तिकडे फिरलो मी कारण मला ते घरं खूप आवडतात. उत्तर त्या छपराचे त्याच्यावरती कौलं वगैरे असतात आणि
आणि तिकडे वेगवेगळे मला शूट नाही करता आलं ते, पण कदाचित जर दुसऱ्यांदा जाता आलं तर मी नक्की शूट करणार. तर असा माझा हा फुले फेस्टिवलचा प्रवास होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओ बघा. तर बघू पुढचा व्हिडिओ कशा प्रकारे होतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.